जेबी न्यूज बोईसर में आपका स्वागत है। अगर आपने अभी तक हमें सब्सक्राइब नहीं किया है तो कृपया तुरंत सब्सक्राइब करें और खबरें देखना शुरू करें। पालघर में प्रदूषण नियंत्रण के लिए गणेश नाइक उठाएंगे कड़े कदम, जिलाधिकारी को दिए आदेश। पालघर जिले के पालक मंत्री और महाराष्ट्र राज्य के वन मंत्री गणेश नाइक ने हाल ही में मनोर स्थित साइलेंट रिजॉर्ट में भारतीय जनता पार्टी पालघर जिले की ओर से आयोजित एक पत्रकार परिषद में महत्वपूर्ण घोषणाएं की। यह पत्रकार परिषद मोदी सरकार के 11 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में आयोजित की गई थी। इस दौरान मंत्री गणेश नाइक ने पत्रकारों को बताया कि वे जिले में प्रदूषण को नियंत्रित करने के लिए हर संभव कड़े कदम उठाएंगे। उन्होंने इस संबंध में पालघर के जिलाधिकारी को आदेश भी दे दिए हैं। इतना ही नहीं, प्रदूषण नियंत्रण के लिए विशेष समितियां भी बनाई जाएंगी। मोदी सरकार की उपलब्धियों पर भी की चर्चा। इस अवसर पर मंत्री गणेश नाइक ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में देश द्वारा की गई उल्लेखनीय प्रगति पर भी प्रकाश डाला। उन्होंने कहा कि तकनीक के प्रभावी उपयोग से विकास को गति मिलती है और जहां जहां भाजपा की सरकारें हैं वहां गरीबों का विकास हुआ है। उनका मानना है कि सरकार अब सेवा का माध्यम बन चुकी है और सुशासन देश की संस्कृति बन गया है। उन्होंने यह भी कहा कि पिछले 11 वर्षों में भारत ने अमृत काल में विकसित राष्ट्र बनने की दिशा में ठोस कदम बढ़ाए हैं। ऑपरेशन सिंदूर का जिक्र करते हुए उन्होंने कहा कि इसके माध्यम से भारत ने दुनिया को यह संदेश दिया है कि भारत अब एक सुरक्षित और समृद्ध राष्ट्र के रूप में उभर रहा है। उन्होंने स्पष्ट किया कि यदि भारत पर आतंकवादी हमला होता है तो भारत दुश्मन देश में घुसकर करारा जवाब देने में सक्षम है और यह बात ऑपरेशन सिंदूर ने सिद्ध कर दी है। इस पत्रकार परिषद में भाजपा सरकार की उपलब्धियों और विकास कार्यों पर विस्तार से जानकारी दी गई। इस कार्यक्रम में पालघर के सांसद डॉक्टर हेमंत विष्णु सवरा, विक्रमगढ़ विधानसभा के विधायक श्री हरिश्चंद्र भोये, नालासोपारा विधानसभा के विधायक श्री राजन नाइक तथा भाजपा के पालघर जिले के वरिष्ठ नेता और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। हम जल्द ही अपने दर्शकों को बताएंगे कि पालघर के पालक मंत्री गणेश नाइक ने अपनी जुबानी और क्या कहा। माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्वांना राहण्याकरता छप्पर पाहिजे। पंतप्रधान आवास योजना ही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा आपलं स्वतःचं हक्काचं घर पाहिजे। त्याकरता केंद्र सरकारची मदत, राज्य सरकारची मदत, स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत, अशा प्रकारे आज मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये करोडोच्या घरामध्ये घरं मिळायला लागले, मिळत आहे। प्रत्येक माणसाला शुद्ध पाणी मिळावं, जलजीवन मिशन ही कल्पना राबवली गेली। त्याला पूर्णत्वाला माझं म्हणणं नाही, किंवा मागच्या 1-2 दरबारा वेळेला काही घटकांनी माझ्या निदर्शनास आणलं की काही जलजीवन मिशनची कामं ही चुकीच्या पद्धतीने राबवली गेली आणि त्यामुळे लोकांची फसगत झाली। त्यावेळेला मी आपल्याला आवाहन केलं होतं की अशा प्रकारचे स्त्रोत नसलेल्या ठिकाणी जर का कोणी योजना करण्याचं ठरवलं असेल, काही ठिकाणी पाईपलाईन आहे, काही ठिकाणी पंप आहे, काही ठिकाणी गावात टाकी बांधली, अशा अपुऱ्या असलेल्या गोष्टी मी तुम्हाला नम्र आवाहन करेन की तुम्ही अशा गोष्टी फोटो जर माझ्याकडे पाठवल्या, मी तर स्पष्ट म्हटलेलं की त्या सर्व गोष्टीची चौकशी करा आणि जे घटक म्हणजे ठेकेदार त्याला जबाबदार असेल त्याला सुद्धा त्याची सजा मिळाली पाहिजे। त्या विभागाचे अधिकारी जबाबदार असतील त्याला त्याची सजा मिळाली पाहिजे। आणि म्हणून मी पुन्हा आज सांगतो की योग्य वेळी हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा माझ्याकडे पाठवली तर मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सर्वसामान्यांना शिक्षण दिलं, सर्वसामान्यांना रोजगार दिला, बँकांचं कर्ज सुलभ करण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं। पूर्वी महिलांना कन्सिडरच केलं, अजिबातच नव्हतं असं नाही, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान योग्य पद्धतीने करण्याची भूमिका तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली, नाकारण्याचा अर्थ नाही। परंतु अन्य राज्यांमध्ये की महिला हे मजुरासारखे राबण्याचं घरचं एक व्यक्ती अशा प्रकारची स्त्रीकडे बघण्याची दृष्टिकोन होता तो मोदी साहेबांनी अमूलाग्र त्याच्यात बदल घडवला।
महिलांकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सुद्धा निर्देश केले की महिलांना संरक्षित करण्याकरता महिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, महिलांचं मन स्थिरावलं पाहिजे, त्यांच्यात आत्मविश्वास वाढला पाहिजे, महिलांचा सहभाग अर्थकारणामध्ये आणि राजकारणामध्ये सुद्धा असायला पाहिजे. मोदीजी म्हटलेलं 2029च्या कालखंडात भारतामध्ये अधिक लोकसभेचे मतदारसंघ वाढणार आहे आणि जिथे 2 आहेत तिथे 3रा मतदारसंघ हा महिलांचा असणार. आता लवकर त्या अनुषंगानं वाटचाल सुरू होईल. आपल्याला मला सांगायचा आनंद वाटतो की मोदीजींनी फक्त भाषण केलं नाही, नुसतं वक्तव्य केलं नाही. मोदीजींनी स्पष्टपणे त्या अनुषंगानं आपल्या मंत्रिमंडळातल्या सर्व सहकाऱ्यांना विविध राज्यामध्ये, जिल्ह्यांमध्ये, तालुक्यात, गावागावात जाऊन त्या घटकांशी समरस होण्याची भूमिका सांगितली आणि त्याचा जो एकूण ऍस्ट्रॅक्ट आला त्या अनुषंगानं त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याकरता योजना राबवली. म्हणजे मोदी असं म्हणणार नाही की मोदीजी याच्या अगोदर भारताची संरक्षण यंत्रणा कुचकामी होती असं आमचं म्हणणं नाही, परंतु मोदीजी आल्यानंतर त्यामध्ये आत्मविश्वास त्या ठिकाणी जास्त निर्माण झाला हे आपण सुद्धा कबूल करा. पाकिस्तानची कायमची धमकी आपल्याला मिळायची, अणुबॉम्ब वापर करू आणि वारंवार भारतीय अतिशय सहिष्णू असलेल्या जनतेच्या जीवनाशी खेळण्याचा काम पाकिस्तानच्या अतिरेक्याने केला आणि त्यांना त्यांच्या असलेल्या यंत्रणांची पूस असायची आणि त्या देशाबाहेरच्या काही त्यांच्या मित्र पक्षांची त्यांना पाठराखण असायची. यावेळेला 2-1 महिन्यापूर्वी काश्मीरमध्ये आपल्या बांधवांबरोबर जी घटना घडली, नेते म्हणजे शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आले, त्यांनी सांगितलं तुमच्या वाघा बिगाने जर मारलं तर 25 लाख रुपये देतात, सापाने मारलं तर कमीत कमी अर्धे कर द्या. त्या प्रश्न असा की साप हा प्राणी हा तसा म्हणजे फॉरेस्टचाच आहे, परंतु शेतीमध्ये काम करताना एखाद्या शेतकऱ्याला सर्पदंश झाला त्याचा मृत्यू होतो. मी राजू शेट्टीने तिचे नाव बोललो की अर्धे नाही पुढे द्यायला पाहिजे. मृत्यू हा मृत्यू असतो, तो वाघाने खाला म्हणून काय त्या सापाने खाला म्हणजे चावला म्हणून. ही नोट तुम्ही तयार करा, कृषी विभागाला सादर करा, कारण छोटी शेतीमध्ये काम करताना एखाद्याला सर्पदंश झाला तर कृषी विभागाची स्वतःच्यावर भूमिका निश्चितपणे मांडली जावी आणि तशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करावा. त्याच्यावर सादर वादन चर्चा होऊन मी वाघाने खाल्यानंतर 25 लाख मिळणार असतील तर साप चावल्यानंतर मृत्यू झाला तर मृत्यूचं मूल्यांकन कोणी खाला आणि कोणी चावला याच्यावर मृत्यू हा मृत्यू हे विकास स्वतःला काय म्हणजे महान विचाराचा समजत नाही, परंतु ढोबळ मनाने मला ते वाटलं आणि म्हणून मी राजू शेट्टींना बोलू की तुम्ही आग्रह पूर्णच करा. वाघानेच मारलं त्याचं गांभीर्य असं भाग नाही. हातीनं उद्याला धक्का मारला नाही एखादा मृत्यू झाला तरी सुद्धा त्याला दिलं ते, कारण त्या मूल्याने काय 25 लाख रुपये देऊन काय गेलेला जीव येत नाही. ही जीव जाऊच नाही या विचाराचा नाही. तशा प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आम्ही आखत आहोत. योग्य त्या सगळ्या आपल्या समोर मांडेल. मला वाटतं मी मोदीजींच्या 11 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रशासनानं त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विविध राज्यातल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळात आणि एकूण देश स्तरावर भाजपच्या असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे कार्य केलं आहे त्याच्याविषयी मी आपल्या समोर माझी केली.